किचनमधले काम आवरून रेवती तिच्या खोलीत गेली आणि बेडवर झोपल्या झोपल्या तिचे डोळे बंद व्हायला लागले. ते बघून तिचा नवरा संजय म्हणाला, रेवती, आपल्या लग्नाला 4 महिनेच झाले आहेत आणि तू रात्री एवढी थकून खोलीत येतेस की माझ्याशी 2 मिनिटं बोलायला पण तुझ्याकडे वेळ नसतो. मी तुझी खोलीत येण्याची आतुरतेने वाट बघत बसलेला असतो आणि तू मात्र रात्री उशिरापर्यंत काम करत असतेस. रेवतीच्या डोळ्यावर एवढी झोप होती की ती झोपेतच म्हणाली, काय करू संजय, घरातलं सगळं काम मला एकटीला करायला लागतं. सकाळपासून रात्रीपर्यंत एकामागे एक काम मला करायला लागतात आणि माझ्याशिवाय घरात दुसरं कोणीही कामाला हात लावत नाही. त्यामुळे दिवसभर जरा आराम करायला पण वेळ मिळत नाही. तुमची आई मला 1 मिनिट पण आरामात बसू देत नाही. सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात द्यायला लागतात. त्यामुळे मी एवढी थकून जाते की खोलीत बेडवर पडल्या पडल्या झोप लागते. पूर्ण झोप तर मला मिळायची बंदच झाली आहे. असं म्हणत तिने डोळे बंद केले आणि एका मिनिटात ती गाढ झोपून गेली. संजय तिला झोपताना बघत बसला आणि मनातल्या मनात म्हणाला, मला काहीतरी करायला लागणार, नाहीतर आमच्या आयुष्यावर याचा वाईट परिणाम होईल. नवीन नवीन लग्न झालं असून पण आम्हाला दोघांना सोबत एकत्र वेळ घालवायला मिळत नाही का मनमोकळेपणाने बोलायला मिळत नाही. दुसऱ्या दिवशी रेवतीची सासू रमाताई म्हणाल्या, अरे संजय, तुझी बहीण सीमा फिरायला गेली होती. ती परत आली आहे आणि आज आपल्या घरी येणार आहे. फोनवर सांगत होती की जेवणाची चांगली व्यवस्था करायला सांग, कारण ती तुझ्या लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी येत आहे. संजयने ही गोष्ट रेवतीला सांगितली. ते ऐकून ती स्तब्ध झाली, कारण तिला तिच्या नंदेच्या स्वभावाबद्दल थोडीफार माहिती होती, जे तिच्या नवऱ्यानेच तिला सांगितलं होतं. तो म्हणाला होता, माझ्या बहिणीला खाण्यापिण्याची खूप आवड आहे आणि ती नेहमी वेगवेगळ्या पदार्थांची डिमांड करत असते. संजय रेवतीला म्हणाला, रेवती, तुला किचनमध्ये कुठल्या गोष्टींची कमी असेल तर मला तसं सांग, मी तुला आणून देतो. रेवती म्हणाली, हो, मी विचार करून सांगते. रमाताई त्यांच्या सुनेला म्हणाल्या, रेवती, दुपारचं जेवण छान तयार करून ठेव. कुठल्या गोष्टीची कमी पडू देऊ नकोस. सीमा आपल्या घरी जेवायला येणार आहे. सासूचे बोलणे ऐकून रेवतीने लगेच कामाला सुरुवात केली. दुपारी 12 वाजता सीमा घरी आली. तिच्यासोबत तिचे पूर्ण कुटुंब आले होते. रेवती त्यांना बघून हैराण झाली, कारण तिला माहीतच नव्हतं की आज घरी जेवायला एवढे लोक येणार आहेत. तिने जास्त जेवण बनवलं नव्हतं आणि तिच्या सासूने पण तिला सांगितलं नव्हतं की घरी किती लोक जेवायला येणार आहेत. तिची नणंद सगळ्यांच्या समोर म्हणाली, वहिनी, माझ्या सासरचे सगळे लोक आज तुझ्या हातच्या जेवणाची चव घ्यायला आले आहेत. दादा सारखाच बोलत असतो की तुझ्या हाताला खूप चव आहे. तू खूप छान जेवण बनवतेस, म्हणून आम्ही आज तुझ्या हातची चव घ्यायला आलो आहोत. हे ऐकून रेवतीला तिच्या नवऱ्याचा खूप राग आला. ती मनात म्हणाली, काय गरज होती माझ्या जेवणाची प्रशंसा करायची. तिची नणंद अचानक सगळ्यांना घरी जेवायला घेऊन आली आणि आता तिच्याकडे एवढ्या लोकांचे जेवण बनवायला वेळ पण नव्हता. रेवतीने इशारा करून नवऱ्याला किचनमध्ये बोलावलं. संजय पण काहीतरी कारण काढून किचनमध्ये आला. रेवती म्हणाली, अहो संजय, ताईंनी तर सांगितलं नव्हतं की त्या त्यांच्या घरातल्या सगळ्या लोकांना सोबत आपल्या घरी जेवायला घेऊन येणार आहेत. मी जे जेवण बनवलं आहे ते आता कमी पडणार. आता मी एवढ्या पटकन काय करू. संजय पण जेवणाकडे बघून विचारात पडला. तेवढ्यात सीमा किचनमध्ये आली आणि म्हणाली, अगं वहिनी, मी तर सकाळीच आईला फोनवर सांगितलं होतं की आम्ही किती लोक येणार आहोत. आता माझ्या घरातल्या लोकांच्या समोर माझी इज्जत काय राहील. हे जेवण तर खूपच कमी आहे. सीमाला अचानक किचनमध्ये बघून संजय आणि रेवती आश्चर्यचकित झाले. संजय म्हणाला, सीमा, तू काळजी करू नकोस. रेवती सगळं सांभाळून घेईल. रेवती, तू पीठ भिजवायला घे. मी बाहेरून पनीर आणि त्याचा तयार मसाला घेऊन येतो आणि जिरा राईस बनव. असं म्हणत संजय तिथून निघून गेला. सीमा रेवतीवर नाराज होऊन म्हणाली, वहिनी, आज घरात दादा नसता तर तू तर माझी इज्जतच घालवली असतीस. तू तर काहीच कसर सोडली नाहीस. जेवण बनवायच्या अगोदर तू आईला विचारायचं होतं ना किती लोक जेवायला येणार आहेत. सीमा तिला ऐकून किचनमधून बाहेर निघून गेली.
आणि बाहेर जाऊन सगळ्यांच्या सोबत गप्पा मारायला लागली. रेवतीने लगेच पनीरच्या भाजीसाठी लागणाऱ्या गोष्टी तयार केल्या. तेवढ्यात संजय बाजारातून सगळ्या गोष्टी घेऊन आला. रेवतीने पटकन पनीरची भाजी बनवली. आता जेवणात 5 ते 6 डिश तयार झाल्या. रेवतीनं सगळं आणून बाहेर टेबलवर सजवलं आणि चपाती बनवायला लागली. एवढे लोक सोबत एकत्र जेवायला बसल्यामुळे चपाती कमी पडत होती, म्हणून संजय स्वतः तिची मदत करायला लागला. सीमा किचनमध्ये आली आणि म्हणाली, वहिनी, तू दादाच्या मदतीशिवाय काहीच करू शकत नाहीस का? अगोदर तर तू भाजी कमी बनवलीस, आता चपाती पण तयार नाहीत. मी तर माझ्या सासरी 20-30 लोकांना एकत्र जेवण तयार करून घालत असते. तू माझी स्पीड बघितलीस तर हैराण होऊन जाशील. तुझे हात खूप स्लो चालतात. ते बघून मला खूप चीड येते. माझ्या सासरचे लोक काय विचार करतील? संजय सीमाला थांबवत म्हणाला, सीमा, तू बाहेर जाऊन जेवायला बस. मी चपाती घेऊन येतो. बाहेर त्याच्या आईला वाईट वाटत होतं की त्यांचा मुलगा किचनमध्ये बायकोची मदत करत आहे. जसा संजय चपाती घेऊन बाहेर आला तशी त्याची आई म्हणाली, संजय, तू किचनमध्ये काय करत आहेस? रेवती आहे ना सगळं करायला. तू इथे आमच्यासोबत जेवायला बस. सीमाची सासू म्हणाली, अहो रमाताई, एवढे लोक एकत्र जेवायला बसले आहेत तर दोघं काम करायला लागणारच. तुमचा मुलगा किती चांगला आहे जो बायकोची मदत करत आहे. माझा मुलगा पण सीमाची घरातल्या कामात खूप मदत करतो. मला काहीच काम करू देत नाही. हे ऐकून रमाताई खूप चिडल्या. किचनमध्ये रेवतीच्या कानावर सगळ्या गोष्टी पडत होत्या आणि ती पटापट हात चालवत होती, जणू कुठली तरी स्पर्धा सुरू आहे. तेवढे सीमाची जाऊ म्हणाली, वहिनी, आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला. मी ताईंना बोलले होते की वहिनी एवढ्या लोकांचं जेवण एकटी कशी काय बनवणार, पण ताई त्यांच्या हट्टावर अडून बसल्या होत्या की आम्ही सगळ्यांनी तुमच्या हातचं जेवण खायचं आहे. त्यामुळे आम्हाला जबरदस्ती घेऊन आल्या. रेवतीला तिच्या नंदेचा खूप राग आला. ती मनात म्हणाली, कमीत कमी अगोदर सांगायचं तरी होतं ना. त्या दिवशी रेवतीने कसं तरी सांभाळून घेतलं होतं, पण तिची नणंद सीमा तिच्या सासरी पाहुणे आली की त्यांना जेवायला तिच्या माहेरी घेऊन यायची. त्यामुळे रेवतीला एकटीला सगळं सहन करायला लागायचं. आता रेवतीला समजलं होतं की तिची नणंद तिचं काम वाचवण्यासाठी हे सगळं करत होती. ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, अहो, ताई तर बोलत होत्या की 20-30 लोकांचं जेवण एकत्र बनवू शकतात. मग त्या त्यांच्या घरचे पाहुणे आपल्या घरी का घेऊन येतात? आणायच्या अगोदर सांगत पण नाहीत आणि माझ्याकडून अपेक्षा करतात की मी पटापट काम करावं. घरात कोणीच माझा विचार करत नाही. संजय तिला समजावत म्हणाला, अगं रेवती, सगळे तुला भेटायला येतात आणि नव्या नवरीच्या हातचं जेवण खाण्याची परंपरा आहे आपल्या इथे, त्यामुळे आपल्या घरी येतात. रेवती तोंड वाकडं करत म्हणाली, मला तर असं वाटत आहे की ताई एक दिवस त्यांच्या सगळ्या पाहुण्यांना आपल्या घरी घेऊन येतील. ताई तर त्यांच्या घरातल्या जवळजवळ सगळ्यांना घेऊन आले आहेत. अजून कोण शिल्लक राहिले आहे का? तिचं बोलणं ऐकून संजय हसायला लागला. तेवढ्यात तिच्या सासूचा आवाज आला. तिची सासू म्हणाली, रेवती, नंदेच्याबद्दल बोलण्याची ही कुठली पद्धत झाली? पाहुणे तर नशीबवाल्यांच्या घरी येतात. तुला पाहुणे घरी आल्यावर वाईट वाटतं, हा तर कामचुकारपणा आहे. सीमापेक्षा तुझे हात खूप हळूहळू चालतात. एवढ्या वेळात 20-25 लोकांचं जेवण बनवून तयार झालं असतं. सासूचं बोलणं ऐकून रेवतीच्या डोळ्यात पाणी आलं. तिची सासू बडबडत निघून गेली आणि रेवती नवऱ्याच्या गळ्यात पडून रडायला लागली. रेवती रडत म्हणाली, संजय, आपल्या लग्नाला वेळच किती झाला आहे. लग्नाच्या अगोदर मी पण नोकरी करत होते, त्यामुळे घरातल्या कामाची मला जास्त सवय नाही. शिकायला मला थोडा वेळ हवा आहे, पण तुमच्या घरात तर सगळ्यांना एकदम परफेक्ट हवं असतं. संजयने प्रेमाने तिची समजूत काढत राहिला. तेव्हा कुठे रेवती थोडी शांत झाली. 2 दिवसांनी तिची सासू म्हणाली, रेवती, सीमा आपल्या घरी राहायला येत आहे. काळजी घे, तिला काही कमी पडू देऊ नकोस. रेवती मनात म्हणाली, त्रास तर मला होणार आहे, कारण ताई तर घरात कुठल्याच कामाला हात लावत नाहीत, फक्त आदेश देत असतात. सीमा दुपारपर्यंत बॅग घेऊन आली
आणि म्हणाली, वहिनी, लग्नानंतर तुझ्यासोबत वेळ घालवायला संधीच मिळाली नव्हती. मी बाहेर फिरायला गेले होते, पण आता विचार करत आहे की थोडे दिवस इथं राहावं. मला आराम पण करायला मिळेल आणि तुझ्याकडून सेवा पण करून घेईन. रेवती मनात विचार करत म्हणाली, हो, का नाही? मी तर फुकटची या घरची कामवाली आहे ना. रेवतीचा चेहरा बघून सीमा म्हणाली, काय गं वहिनी, मला बघून तू खुश वाटत नाहीस? रेवतीने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, नाही ताई, मी विचार करत होते की आज तुम्हाला असा कुठला पदार्थ बनवावा जो तुम्हाला आवडेल. सीमा आनंदात म्हणाली, अगं वहिनी, तू काळजी करू नकोस. मी सगळं खाते. फक्त छान चवदार बनव, कारण तुझे हात खूप हळूहळू चालतात. नंदेचं बोलणं ऐकून रेवतीला राग आला, पण ती काही न बोलता चहा बनवायला किचनमध्ये गेली. तेवढ्यात तिच्या सासूचा आवाज आला, रेवती, सीमाला कांद्याची भजी आवडतात. अचानक भजीची डिमांड ऐकून रेवती डब्यातून बेसन पीठ घ्यायला गेली, पण पीठ खूप कमी होतं. मोकळा डबा बघून ती तिथेच उभी राहिली. तेवढ्यात सीमा किचनमध्ये आली आणि म्हणाली, वहिनी, अशी मोकळ्या डब्याकडे एकटक काय बघत बसली आहेस? आईने तुला भजी बनवायला सांगितली होती. मी त्याची वाट बघत आहे. मला खूप भूक लागली आहे. रेवती म्हणाली, ताई, घरातलं बेसन पीठ संपलं आहे. सीमा पाय आपटत किचनमधून बाहेर आली आणि तिच्या आईला म्हणाली, आई, कसली सून घेऊन आली आहेस तू? तिला माहीतच नसतं की किचनमध्ये काय संपलं आहे. किचन सांभाळण्याची कलाच नाही तिच्याकडे. रेवती बाहेर आली आणि म्हणाली, आई, मी सामानात बेसन पीठ लिहिलं होतं, पण तुम्ही आणलंच नाही. तिची सासू डोळे मोठे करून म्हणाली, रेवती, तू तुझी चूक माझ्यावर का घालत आहेस? जर आणायचं राहिलं होतं तर संजयला आणायला सांगायचं होतं ना. माझी मुलगी एवढं छान घर सांभाळत होती, तेव्हा घरातली कुठलीच गोष्ट संपलेली नसायची. तिच्या सासूने तिची तुलना तिच्या नंदेशी केली. ते बघून रेवतीला खूप वाईट वाटलं. आता रेवती रोज घरातली सगळी कामं करत असायची, तर तिची नणंद म्हणायची, वहिनी, तू कामात खूपच स्लो आहेस. मी एवढ्या वेळात घरातली सगळी कामं संपवली असती. तू जेवढा वेळ चपाती बनवायला घालवतेस ना, तेवढ्या वेळात मी घरातल्या सगळ्या लोकांचं जेवण बनवत असते. माझ्या सासरी किती लोक आहेत तुला माहीत आहे ना. रेवतीला मनातून खूप राग यायचा, पण ती शांत बसत असायची. तिने मन लावून जरी काम केलं तरी त्या लोकांना आवडत नसायचं. रेवती तिच्या नवऱ्याला म्हणाली, तुमची बहीण मला सारखे टोमणे मारत असते. मला तर असं वाटत आहे की ती तिच्या सासरी पण काही काम करत नसणार आणि इथे येऊन पण आराम करत आहे. देवालाच माहीत तिची सासू तिला कशी सहन करत असेल. एक दिवस तिची नणंद म्हणाली, वहिनी, आज नाश्त्याला डोसा आणि खोबऱ्याची चटणी बनव. माझी खायची खूप इच्छा झाली आहे. रेवतीने पराठे बनवायची तयारी केली होती. ती रागात म्हणाली, ताई, तुम्हाला डोसा खायचा असेल तर तुमचा तुम्ही बनवून घ्या. मला दुसरी खूप कामं आहेत. तुम्हाला माहीत आहे ना, मी काम खूप हळूहळू करते. मग मी बनवायला घेतलं तर दुपार होईल. हे ऐकून तिची नणंद म्हणाली, तू मला टोमणा मारत आहेस का? तू काम हळूहळू करत असतेस म्हणून तुला ऐकून घ्यायला लागतं. तू सुधारण्याचा प्रयत्न करत नाहीस. आज रेवतीच्या रागाचा ज्वालामुखी फुटला. ती म्हणाली, ताई, तुम्ही इथे येऊन काय करता? नुसता आराम करत असता. तुमची सगळी कामं तर मी करत असते, तरी पण तुम्हाला मी काम केलेलं दिसतच नाही. सीमा रागात फणफणत आईजवळ गेली आणि म्हणाली, आई, बघितलं का, वहिनीचं तोंड किती चालायला लागलं आहे. माहेरी आराम करणं पाप आहे का? नाश्त्यासाठी एवढं ऐकवलं तिनं. मुलीचं बोलणं ऐकून रमाताईंचा पारा चढला. त्या म्हणाल्या, रेवती, जास्त तोंड चालवायची गरज नाही. माझ्या मुलीने जे खायला मागितलं आहे ते गपगुमान बनवून दे. बाकीचं सगळं फ्रीजमध्ये ठेवून दे. त्यावेळी रेवती शांत बसली, पण रात्री नवऱ्यासमोर खूप रडली आणि म्हणाली, संजय, मी सगळं काम करते, सगळं सहन करत आहे, पण कुणाला दिसतच नाही. ताई नुसता हुकूम सोडत असतात. संजय म्हणाला, अगं सीमा, काही दिवसातच तिच्या सासरी जाईल. रेवती विचार करायला लागली की मलाच काहीतरी करायला लागेल.
एक दिवस सीमा तिच्या आईला म्हणाली, आई, माझा नवरा आणि सासू सासरे आपल्या घरी जेवायला येणार आहेत. तुझ्या सुनेला सांग सगळं तयार ठेवायला. मागच्या वेळीसारखी चूक व्हायला नको. रमाताईंनी रेवतीला आवाज दिला आणि म्हणाल्या, रेवती, सीमाच्या सासरचे लोक येणार आहेत. छान जेवण तयार कर आणि सीमाला विचारून बनवायला घे. तुझे हात कासवाच्या सारखे हळूहळू चालतात. रेवतीला खूप राग आला. ती मनात म्हणाली, बघावं तेव्हा पाहुणे आमच्या घरी घेऊन येतात, स्वतः तर काही करत नाहीत. रेवतीने जेवणाची तयारी सुरू केली तर सीमा म्हणाली, वहिनी, अगोदर चहा नाश्त्याची तयारी कर. हे ऐकून रेवती हैराण झाली. दुपारी सीमाच्या सासरचे लोक आले तर तिच्या नवऱ्याची आत्या पण त्यांच्यासोबत आली होती. त्या घरी आल्यावर म्हणाल्या, मला संजयची बायको बघायची होती. तिची खूप प्रशंसा ऐकली आहे. थोड्या वेळाने सीमा म्हणाली, माझा दीर आणि जाऊ पण घराला कुलूप बघून इकडे जेवायला येत आहेत. रेवतीला कळतच नव्हतं की हे सगळं काय सुरू आहे. रेवती भजी करायला लागली तर सीमा तिला टोमणा मारत म्हणाली, अगं वहिनी, एवढे हळूहळू का करत आहेस? माझी तर आत्तापर्यंत बनवून झाली असती. रेवतीने हात धुतला आणि म्हणाली, ताई, मी चहा घेऊन बाहेर जात आहे. तुम्ही पटापट भजी तळून घ्या. मी बनवत बसले तर थंड होऊन जातील. तुम्ही लवकर लवकर बनवता ना, मग सुरू करा. मी चहा घेऊन जाते. रेवतीचं बोलणं ऐकून सीमा तिच्याकडे बघतच बसली. रेवती चहा घेऊन बाहेर आली तशी तिची सासू म्हणाली, रेवती, सीमा कुठं आहे? रेवती सगळ्यांच्या समोर म्हणाली, आई, ताई मला बोलल्या की मी आत्तापर्यंत सगळी भजी बनवून तयार केली असती. माझं काम खूप स्लो आहे, म्हणून मी विचार केला की ताईंना बनवायला सांगावीत. थोडा वेळ थांबा, ताई घेऊन येतील. सीमाची सासू हसली आणि म्हणाली, चला, आज सीमाच्या हातची भजी खायला मिळणार तर. घरात नोकरांच्या हातचं खाऊन खाऊन कंटाळा आला आहे. रेवती बाळा, तू सीमाला सांग चपाती पण बनवायला. मग मला पण तिचं स्पीड बघायचं आहे. किचनमध्ये सीमा हे ऐकून स्तब्ध राहिली. रेवती किचनमध्ये आली तशी सीमा म्हणाली, वहिनी, तू हे जाणून बुजून केलंस ना? तेवढ्यात बाहेरून तिच्या सासूचा आवाज आला, सीमा, लवकर लवकर भजी बनवून बाहेर घेऊन ये. रमाताई, आम्हाला माहीतच नव्हतं की सीमा कामात एवढी निपुण आहे. आता मी घरातले नोकर काढून टाकणार आहे. हे गुण रेवती म्हणाली, म्हणजे ताई, तुम्ही खोटं बोलत होता का? तुमच्या सासरी तर नोकर सगळं काम करतात. आता भजी तळा, तुमची सासू बाहेर वाट बघत आहे. असं म्हणत रेवती किचनमधून बाहेर गेली. सीमाची सासू रेवतीला म्हणाली, रेवती बाळा, तू इथे बस आणि गरमागरम भजी खा. रमाताई खूप रागात होत्या. बायकोची झालेली फजिती बघून सीमाचा नवरा हसत होता. इच्छा नसताना पण सीमाला सगळ्यांसाठी भजी आणि चपाती बनवायला लागली. पाहुणे गेल्यानंतर रेवतीची सासू म्हणाली, रेवती, तू हे चांगलं केलं नाहीस. रेवती मोठ्या आवाजात म्हणाली, आई, तुम्ही लोक माझ्यासोबत चांगलं करत होता का? मी लग्न झाल्यापासून चांगलं वागण्याचा प्रयत्न करत आहे, पण तुम्ही सारखी तुलना करत असता. तुमची मुलगी तिच्या सासरी काहीच काम करत नाही. लाज वाटायला पाहिजे. ताई, अगोदर तुम्ही तुमच्या सासरी नीट वागा आणि मग नंतर मला शिकवायला या. आई, तुमच्या मुलीसोबत झालं तर वाईट वाटलं आणि दुसऱ्यांच्या मुलीसोबत झालं तर तुम्हाला चांगलं वाटतं? हा कुठला न्याय? असं म्हणत रेवती खोलीत निघून गेली आणि झोपली. आज तिच्या मनाला शांती मिळाली होती. सीमा रडत तिच्या आईला म्हणाली, आई, वहिनीने माझा अपमान केला. हे ऐकून रमाताई म्हणाल्या, सीमा, आज तुझ्या सासूच्या बोलण्यावरून मला समजलं की त्यांना पण एक चांगली सून हवी आहे. मी तुला खूप वाईट शिकवलं आहे. सगळी चूक माझीच आहे. आता तुझ्या सासरी जा आणि त्यांच्यासोबत नीट वागण्याचा प्रयत्न कर. आईचं बोलणं ऐकून सीमा आश्चर्यचकित झाली आणि रागात निघून गेली. त्यानंतर रमाताईंनी घरातली सगळी कामं केली होती. रेवती झोपून उठली आणि घरातली सगळी कामं झालेली बघून ती चकित झाली. तिची सासू रडत म्हणाली, रेवती, आजपासून तू माझी सून नसून माझी मुलगी आहेस. मी तुला समजून घेतलं नाही, ती माझी चूक होती. यानंतर असं होणार नाही. रेवती सासूच्या गळ्यात पडली. त्यानंतर घरात सगळं छान झालं.
सगळी प्रेमाने राहायला लागली. रेवतीने तिच्या सासूला त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली होती आणि त्यांना त्यांची चूक समजली होती.